रामकृष्ण हरी मंडळी, मी रुपाली पाटील आज आषाढी एकादशी निमित्त नवीन प्रवासाला सुरुवात करते। विठ्ठलाचा आशीर्वाद आणि तुम्हा सगळ्यांचं प्रेम मिळो हीच देवाकडे प्रार्थना करते। आषाढी एकादशी निमित्त सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। मी नक्कीच तुम्हाला काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न करेन। नवीन रेसिपीज असो किंवा कुठे आम्ही फिरायला गेलो तर ट्रॅव्हल ब्लॉग असो किंवा माझं नेहमीचं रुटीन असो, नक्कीच मी तुमच्यासोबत शेअर करेन। धन्यवाद। रामकृष्ण हरी मंडळी। आज सगळ्यांनी मिळून छान पूजा केली, त्यानंतर आरती केली आणि त्यानंतर लगेच मी उपवासाचे थालीपीठ करायला सुरुवात केली। आज उपवास असल्यामुळे मी थालीपीठ करायचं विचार करते। तर मी हे उपवास भाजणी म्हणून केपराचं डायरेक्ट दुकानातूनच पीठ आणलेलं आहे आणि त्यामध्ये मी बेसिक आपले घरचे इन्ग्रेडियंट टाकेल। जसं मी 2 बटाटे घेतले, थोडी साखर, चवीपुरती मीठ, थोडं शेंगदाण्याचा कूट आणि 4-5 हिरव्या मिरच्या बारीक मिक्समधून करून घेतलं आणि थोडं आपलं जिरं पावडर आणि दही, हे सगळं मिक्स करून त्याचा आपण गोळा करून घेऊया। थोडं जिरं घालते, जिरं पावडर आणि मिरचीचा ठेचा। तुम्ही कमी जास्त मिरचीचा ठेचा करू शकता आपल्या चवीनुसार। थोडं मीठ आणि हे मी बटाटा जरा किसून घेतलेला आणि शेंगदाण्याचा थोडा कूट, याला आपण चांगलं मिक्स करून घेऊ। आणि मी यामध्ये थोडं दही पण घालते, 2 चम्मच पोळी करू शकते। मला थोडं पाणी कमी वाटतंय, मी हलकं थोडंसं गरम पाणी टाकते यामध्ये। आवश्यकतेनुसार आपण थोडं पाणी ॲडजस्ट करू शकतो। मी थोडं अजून पाणी टाकते आणि शेवटात आपण त्याचा छान मऊ असा गोळा बनवून घेऊ। जसं आपण भाजणीच्या थालीपीठ करतो नेहमी तसंच हे पण आहे। यामध्ये फक्त साबुदाणा आहे, त्यामुळे ही उपवासाची भाजणी झाली। आणि संध्याकाळी मी मोस्टली साबुदाणा उसळ करेल। मी विदर्भाची असल्यामुळे आमच्या साईडला साबुदाणा उसळ म्हणतात, पण ऑफकोर्स बऱ्याच ठिकाणी त्याला साबुदाणा खिचडी म्हणतात। सो संध्याकाळी मी साबुदाणा उसळ सोबत थोडे चिप्स घरी केलेले हे करेल, तर ते तुम्हाला नक्कीच दाखवेल। तर आपण बघू शकता इथे छान असा मऊसूत गोळा झालेला आहे। मी याला थोडं तेल लावते आणि अर्धा तासासाठी याला भिजवून ठेवते, म्हणजे ते चांगलं नरम होईल आणि आपल्याला थालीपीठ करायला इझी होईल। सो हे छान भिजलेलं आहे आणि आता मी याचे छान असे गोल करून घेतले आणि असा एक प्लास्टिक घेऊन त्यावर मी तेल आणि थापून घेतले। तुम्ही डायरेक्ट तव्यावर पण करू शकता किंवा असं प्लास्टिकवर करून पहिले मग तव्यावर टाकू शकता। साईडला मी थोडं तेल सोडते आणि कमी आणि मध्यम मीडियम गॅसवर आपण त्याला होऊ, म्हणजे ते चांगलं व्यवस्थित शिजले शेकलं जाईल।
बघू शकता एका साईडने व्यवस्थित ते खरपूस भाजले गेलेलं आहे आणि रंग पण छान आला आहे. तसंच या साईडने पण आपण थोडंसं छान असं भाजून घेऊया. दोन्ही साईडने आपण थोडंसं छान व्यवस्थित भाजून घेतलं. मला वाटतं आता ते झालंय. काढून घेते. हे तुम्ही गरम गरम थालीपीठ आणि दही सोबत खाऊ शकता. बाकीचे पण थालीपीठ आता अशीच करून घेते. संध्याकाळी आम्ही सगळे मंदिरमध्ये गेलो. विठुरायाचं छान दर्शन घेतलं. घरी येऊन साबुदाणा आणि चिप्स बनवून देवाला नैवेद्य दिला. त्यानंतर आम्ही पण सगळं आमचं आवरलं. आता हा ब्लॉग मी इथेच एंड करते. नवीन प्रवासाला तुमची साथ आणि प्रेम मिळेल हीच आशा करते. धन्यवाद. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आयुष्य खूप सुंदर आहे. मजेत राहा, हसत राहा.